आता आणखी एक मोठी बातमी येते। कमर्शियल सिलेंडरच्या नव्या ऑर्डर घेऊ नका। HPCL आणि BPCLच्या डीलर्सना तशा सूचना जारी करण्यात आल्या आहेत। पुणे जिल्ह्यातल्या शिक्रापूर चाकण प्लांटमधून सूचना हॉटेल्स आणि उद्योग जगतातील सिलेंडरसाठी देण्यात आलेल्या आहेत। डीलर्सनी सिलेंडरसाठी गाड्या पाठवू नये अशी देखील सूचना करण्यात आली आहे। 5, 19, 35, 47 आणि 427 किलोच्या सिलेंडरच्या ऑर्डर आता पूर्णपणे रोखण्यात आलेल्या आहेत। खूप मोठी बातमी आहे। HPCL आणि BPCLच्या डीलर्सना आता सूचना देण्यात आलेल्या आहेत। कमर्शियल सिलेंडरच्या नव्या ऑर्डर आता घेऊ नका अशा या सूचना आहेत। पुणे जिल्ह्यातल्या शिक्रापूर चाकण प्लांटमधून सूचना आता देण्यात आलेल्या आहेत। हॉटेल्स आणि उद्योग जगतातील सिलेंडरसाठी ही सूचना आहे। त्यामुळे हॉटेल्स आणि उद्योग जगतातील सगळ्या लोकांसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे, महत्त्वाची अपडेट आहे। डीलर्सनी सिलेंडरसाठी आता गाड्याही पाठवू नये अशी सूचना जारी करण्यात आली आहे। तर हॉटेलसाठी किंवा कमर्शियल कामासाठी अशा रीतीचे सिलेंडर्स वापरले जातात। यामध्ये 5 किलो, 19 किलो, 35 किलो, 47 किलो आणि 427 किलोच्या सिलेंडर्सचा समावेश असतो। मात्र आता यापुढे पुढच्या सूचनेपर्यंत ऑर्डर घेऊ नयेत किंवा गाड्या पाठवू नयेत अशा सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत। आता यामागे नेमकं कारण काय आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे। HPCL आणि BPCLच्या डीलर्सला या सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत। कमर्शियल सिलेंडरच्या नव्या ऑर्डर घेऊ नका अशा या सूचना आहेत आणि हॉटेल्स आणि उद्योग जगतातील सिलेंडरसाठी या सूचना आलेल्या आहेत। पुणे जिल्ह्यातल्या शिक्रापूर चाकण प्लांटमधून या सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे अतिशय महत्त्वाची ही अपडेट आहे। यामागचं नेमकं कारण काय आहे हे जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। तर खूप महत्त्वाची बातमी आहे। कमर्शियल सिलेंडरच्या नव्या ऑर्डर घेऊ नका अशा सूचना जारी करण्यात आल्या आहेत। आपले प्रतिनिधी मंदार गोंसारी आपल्या सोबत आहेत। मंदार, खूप महत्त्वाच्या सूचना आता जारी करण्यात आलेल्या आहेत। नेमकं कारण कळू शकलंय का यामागचं? कारण हेच आहे की आखातामध्ये जे युद्ध भडकलेलं आहे इराण विरोधात इस्रायल आणि अमेरिका, या युद्धामुळे परिणाम झालेला आहे गॅसच्या पुरवठ्यावरती आणि या पुरवठ्यामुळे जो व्यावसायिक वापराचा गॅस सिलेंडर आहे तो देणं काल रात्रीपासून बंद करण्यात आलेला आहे। हा व्यावसायिक वापराचा गॅस सिलेंडर देणं यासाठी बंद करण्यात आलंय की जो घरगुती वापराचा गॅस सिलेंडर आहे, हा जो आपण पाहतो आहोत, या गॅस सिलेंडरवरती कोणताही परिणाम होऊ नये। नागरिकांना हा घरगुती वापराचा गॅस सिलेंडर व्यवस्थितपणे मिळत राहावा पुढचे काही दिवस, यासाठी हा कमर्शियल यूजचा म्हणजे व्यावसायिक वापराचा हा गॅस सिलेंडर वेगवेगळ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे। जसा हा 5 किलोच्या स्वरूपात, 7 किलोच्या स्वरूपात उपलब्ध आहे, तसाच 19 किलोच्या स्वरूपामध्ये उपलब्ध आहे, तसाच तो 35 किलोच्या स्वरूपामध्ये उपलब्ध आहे, तसाच तो 47 किलोच्या स्वरूपात उपलब्ध आहे आणि तसाच तो 427 किलोच्या स्वरूपामध्ये देखील उपलब्ध आहे। हा व्यावसायिक वापराचा गॅस सिलेंडर हा हॉटेल रेस्टॉरंटमध्ये वापरला जातो, त्याचबरोबर इंडस्ट्रियल यूजसाठी देखील त्याचा उपयोग होतो। वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये जसं की धातू वितळवण्यासाठी असेल किंवा पावडर कोटिंगचं काम करणं असेल त्यासाठी या सगळ्याचा उपयोग केला जातो। आपल्यासोबत या कमर्शियल यूजच्या गॅस एजन्सीचे इथले जीवन अल्लाट नावाचे मालक आहेत। त्यांना काय सूचना देण्यात आलेल्या आहेत हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात। काय तुम्हाला सांगण्यात आलंय कंपनीकडून? तुमच्या कंपनीकडनं म्हणजे जे औद्योगिक वापराचे सिलेंडर आहेत, 5 किलो, 19 किलो, 35 किलो, 47 किलो, ते तो सप्लाय बंद करण्यात आला आहे आजपासून, की ते भरणार नाही, फक्त जे घरगुती वापराचे सिलेंडर आहेत तेच भरले जातील। हां, हे तुम्हाला अधिकृतपणे कळवण्यात आलंय? अधिकृतपणे कळवण्यात आलं आज सकाळी। ईमेल आलाय तुम्हाला? ईमेल नाही, जे आमच्या कंपनीचे व्हॉट्सअप ग्रुप वगैरे आहे त्यावर शेअर केलात आणि ज्या ट्रक्स लोडिंग करता गेल्या होत्या तर त्याही परत प्लांटमधनं बाहेर काढल्यात की औद्योगिक वापराचे सिलेंडर म्हणजे भरायला नाही सांगितलं। कुठे प्लांट आहे? शिक्रापूरला की चाकणला? अच्छा, चाकणला। म्हणजे तुमची गाडी गेली होती पण त्यांनी पुन्हा? हो, जे नॉन डोमेस्टिक सिलेंडर आहेत ते भरणार नाही असं सांगितलं वरून आदेश येईपर्यंत। कमर्शियल वापराचे गॅस सिलेंडर आहेत जसं की हॉटेलमध्ये वापरले जातात, इंडस्ट्रियल यूजसाठी वापरले जातात, आणखी कुठे कुठे याचा उपयोग होतो? याच्यामध्ये आपल्या इंडस्ट्रीज आहेत, पावडर कोटिंग कंपनी आहेत, फूड इंडस्ट्रीज आहेत, जी हॉटेल आहेत, रेस्टॉरंट्स आहेत, छोट्या हातगाड्या आहेत, या ठिकाणी याचा वापर होतो।
आणि पण आता काल जो स्टॉक होता तो आज आम्ही वितरित करत आहोत, पण आता उद्यापासूनचा किंवा दुपारनंतरचा स्टॉक नाही आहे आमच्याकडे. याचा परिणाम अर्थातच हॉटेल हो, 100% रेस्टॉरंट 100% परिणाम होणार. कारखान्यांवरती होणार. कारखाने- कारखान्यांमध्ये जे काही काम सगळे- सगळी कामं थांबली जातील, कारण आता फक्त घरगुती वापराच्या सिलेंडरला महत्त्व दिले कंपनीने की ते फक्त प्रायोरिटीवर भरले जात आहेत आणि औद्योगिक वापराचे 100% बंद. घरगुती वापराचे हे जे काही गॅस सिलेंडर आहेत ते लोकांना व्यवस्थित मिळणं खूप गरजेचं आहे. तर ते कधी म्हणजे आता गॅस पुरवठा तर व्यवस्थित आहे, असाच किती दिवस व्यवस्थित राहील इतका गॅस पुरवठा आपल्याकडे आहे? तुम्हाला काही माहिती आहे याबद्दल? मला त्याची काही स्पष्ट माहिती नाहीये, पण जरा एक अंदाजे असं माहिती आहे की काहीतरी 14-15 तारखेपर्यंत मे बी आहे स्टॉक. त्याच्यामुळे घरगुती याला प्राधान्य दिले, औद्योगिक वापराचे बंद केलेत त्याच्यामुळे. तर माधवी, आपण पाहतो आहोत यांना या कंपनीकडून, ज्या कंपनीशी ते जोडले गेलेले आहेत, एक डीलर म्हणून रोज त्यांचा संवाद असतो आणि कंपनीकडून त्यांना कळवण्यात आलंय काल रात्रीपासून म्हणजे आज सकाळपासून कोणताही व्यावसायिक वापराचा गॅस सिलेंडर मिळणार नाही. ज्या गाड्या तिथं गेलेल्या होत्या व्यावसायिक वापराचा गॅस सिलेंडर घेण्यासाठी त्या बाहेरच त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळं आता बराच परिणाम होणार आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, फूड इंडस्ट्री आहे, वेगवेगळे समजा फूड आयटम्स तयार करणारी युनिट्स आहेत, त्यांच्यावरती, एकूणच आता मंदार आपण पाहतोय की आखाती युद्धाचा मोठा परिणाम आता थेटपणे जाणू लागलेला आहे. धन्यवाद मंदार या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी.